नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, IBPS आणि TCS द्वारे आता सर्वच परीक्षा जवळपास होणार आहेत ऑनलाईन. तलाठी परीक्षा राहू द्या की टेट परीक्षा राहू द्या, TET राहू द्या, वनरक्षक भरती राहू द्या किंवा जिल्हा परिषदची आता जे येणारी भरती आहे त्या सर्व परीक्षांसाठी आपला TCS आणि IBPS पॅटर्न आपल्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक संभाव्य आणि दर्जेदार प्रश्नांची सिरीज, ती पण चॅप्टर वाईज, आपण गणित बुद्धिमत्ता या विषयाची खास तुमच्या आग्रहास्तव आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत आहोत. तर मित्रांनो, या सिरीजला आपण नाव दिलेलं आहे ट्रिक्स सिरीज. मित्रांनो, प्रत्येक चॅप्टर वाईज एक्झाम्पल आपण या सिरीजमध्ये ट्रिक्सच्या साहाय्याने कशा रीतीने कमीत कमी वेळेत सोडवू शकतो हे या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, तर आज आपला अतिशय महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे अंकगणितामधील काळ व काम. त्याच्यामधला आपला भाग नंबर 1 आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. जवळपास मी तुम्हाला फक्त 10 एक्झाम्पल बेसिक तो काही ॲडव्हान्स उदाहरणं मी या ठिकाणी सोडवून घेणार आहे. नंतर दुसऱ्या भागमध्ये आपण अजून लेवल IBPSच्या पॅटर्ननुसार आपण पुढे जाणार आहोत. तर आपण ह्या टॉपिकला सुरू करण्याच्या आधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी या टॉपिकमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, ते पहिल्याने आपण एक 2-3 मिनिटात डिस्कस करून घेऊ आणि मग आपण थोड्या वेळात टाइम अँड वर्क म्हणजे काळ व कामची उदाहरणं कशा रीतीने शॉर्टकटने अतिशय सोप्या ट्रिकने आपण कमीत कमी सेकंदात वेळेमध्ये त्याला सोडू शकतो हे आपण बघूया. लक्षात घ्या, अंकगणितामधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे काळ व काम. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हा एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे की टोटल वर्क इज इक्वल टू डेज इंटू रेट ऑर इफिशियन्सी. एकूण काम बरोबर दिवस गुणिला काम करण्याची क्षमता किंवा काम करण्याचा वेग. मित्रांनो, समजा आपण प्रॅक्टिकली समजून घेऊया की समजा मी स्वतः एक कारागीर आहे आणि मला समजा एक टेबल तयार करण्याचं काम दिलेलं आहे आणि मग माझी जी कॅपॅसिटी आहे त्या टेबल्सला बनवण्याची ही पर डे कशी आहे आपण समजून घेऊया. समजा मी 5 टेबल पर डे बनवत असेल, प्रति दिवसाला मी 5 टेबल बनवण्याची माझी क्षमता आहे, माझा वेग आहे, माझा काम करण्याचा वेग आहे. आणि जर मी समजा 10 दिवस काम केलं, हे सलग 10 दिवस काम केलं, मी दिवसाला 5 टेबल बनवतो, तर 10 दिवसाला किती टेबल बनवून गेले मित्रांनो? मी 10 गुणिले 5 म्हणजे मी 50 टेबल बनवण्याचं माझं काम होणार आहे. तर लक्षात घ्या, हे माझं एकूण काम आहे. हे दिवस आणि ही माझी क्षमता यांचा गुणाकार केला म्हणजे माझं एकूण काम मिळतं. समजा माझा एक दुसरा मित्र आहे, त्याचं नाव आपण XYZ काहीतरी देऊया. त्याची कॅपॅसिटी समजा आहे मित्रांनो की दिवसाला तो 9 टेबल बनवू शकतो. तो दिवसाला 9 टेबल बनवू शकतो म्हणजे माझ्यापेक्षा त्याची क्षमता जास्त आहे, ऑब्वियस आहे. तर मग त्याने समजा 10 दिवस काम केलं, मी जेवढं काम केलं होतं तेवढेच दिवस त्याने काम केलं, तर त्याचे झालेले एकूण काम किती टेबल बनवले त्याने ते आपल्याला काढता येईल. 10 गुणिले 9 म्हणजे किती? तर त्याने 90 टेबल बनवणे. मित्रांनो, तर अशा प्रकारे मला त्याचं एकूण काम या ठिकाणी काढता आलं. मग आपल्याला या ठिकाणी समजून काय घ्यायचंय की दिवस गुणिला जर आपण काम करण्याची क्षमता किंवा काम करण्याचा वेग यांचा गुणाकार केला तर आपल्याला एकूण काम मिळणार आहे. मित्रांनो, अजून दुसरी गोष्ट, जर मी ह्या 90 टेबलला जर मी ह्या 10 ने भाग दिला तर मला 9 मिळेल म्हणजे माझी क्षमता मला मिळेल 9 टेबल प्रति दिवस किंवा त्या मित्राची क्षमता मिळेल 9 टेबल प्रति दिवस. म्हणजेच या दिवसाने जर मी एकूण कामाला भाग दिला तर मला क्षमता पण, माझी काम करण्याची कॅपॅसिटी पण मिळते. मित्रांनो, हे या ठिकाणी नोट डाऊन करा, लक्षात ठेवा, हे आपल्याला पुढे कामात येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपण ज्या लॉजिकने अभ्यास करणार आहोत, ज्या लॉजिक आणि ट्रिकने आपण काळ व कामचे उदाहरणं सोडवून घेणार आहोत, त्यासाठी तुम्हाला लसावी पटकन अतिशय मायक्रो सेकंदात काढता येणं गरजेचं आहे. तिथं आपण टेबल आखत बसायचं नाही एक्झाम मध्ये की टेबल आखायचा आणि मग नंतर लसावी काढणार आणि मग नंतर त्याला सोडवणार, असा तिथं उद्योग करायचा नाही. मित्रांनो, आपण याला लसावी काढण्यासाठी अतिशय सोपी ट्रिक या ठिकाणी समजून घेऊ. त्या कन्सेप्ट तुम्हाला समजवतो. अजून ॲडिशनल ट्रिक्स आपल्याकडे आहेत लसावीच्या, पण या ठिकाणी आपल्याला फक्त जी आवश्यक आहे तेवढंच आपण या ठिकाणी बघूया. लसावी म्हणजे काय मित्रांनो? समजा मला या संख्यांचा लसावी काढायचा आहे, तर लसावी म्हणजे काय मित्रांनो? लघुत्तम सामायिक विभाज्य हा शब्द या ठिकाणी असतो. विभाज्य म्हणजे काय की या संख्यांच्या पटीतील संख्या पाहिजे, या संख्येच्या पाड्यांमध्ये तो मिळणारा लहानात लहान सामायिक विभाज्य असतो, प्रत्येकाच्या पाड्यात तो मिळाला पाहिजे. मग आपण काय करायचं? लसावी काढताना नावामध्ये लघुत्तम शब्द आहे, पण मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की आपण मोठ्या संख्येला पकडायचं, कारण की लसावी हा आकाराने मोठा असतो मित्रांनो मसावीपेक्षा. मग 12ला जर घेतला आपण तर 12ला 6ने भाग जाईल, पण 8ने जाईल का? नाही, 3 भाग जायला पाहिजे. मग 12च्या पाड्यामध्ये विचार करायचा, 12 दुने
24. तर 24 ला मात्र या तिघांनी भाग जातो, म्हणजे यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे कोणती? 24 झाली. तर या तिघांचा लसावी काय आला मित्रांनो? 24 आला. तर आपल्याला असं गेस करता यायला पाहिजे लघुत्तम सामायिक विभाज्य LCM यांचा काय आहे ते. तसंच बघा दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये 12, 15, 20 मोठी संख्या कोणती मित्रांनो? 20 आहे. तर 20 दुने 40, 20 त्रिक 60. तर 60 ला मित्रांनो 60 ला काय होईल? 20 ने पण भाग जातो, 15 चौक 60, 12 पंचे 60. तर 60 अशी लहानात लहान एकमेव संख्या आहे, लहानात लहान संख्या आहे की जिला 12, 15 आणि 20 ने भाग जाईल, म्हणून ती लसावी त्यांची आहे मित्रांनो. पुढे बघा या ठिकाणी मोठी संख्या 45, 45 ला 36 ने भाग जाणार नाही, म्हणून 45 डबल 90 होतील. तर 90 ला जाईल का याने भाग? 36 ने. 90 ला पण जाणार नाही, मग आपण काय करायचं? 90 चे डबल करून घ्यायचे डायरेक्टली. तर 90 चे डबल होतील मित्रांनो 180. तर 180 ला मात्र याने पण भाग जाईल, याने पण जाईल आणि याने पण जाईल. सो यांचा लसावी आहे 180, 180 मित्रांनो. लक्षात घ्या. पुढचं उदाहरण बघा. 36 मोठी संख्या आहे, 36 ला 24 ने भाग जाणार नाही, मग आता काय करणार? 36 डबल करा, किती होतील? 72 होतील. मग ह्या 72 ला मात्र याने पण जाईल, 18 चौक 72, 24 त्रिक 72, 12 72. तर 72 यांचा लसावी आहे मित्रांनो. तर अशा रीतीने तुम्हाला लसावी काढता आला म्हणजे आपलं काम अजून पुढे जाऊन सोपं होणार आहे मित्रांनो. तर आपण ह्या ट्रिक सिरीज मध्ये आता आपण पहिल्या एक्झाम्पल कडे जाऊया. पहिलं एक्झाम्पल काळ व काम वरचं बघा. हे ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम करण्यास बी ला 24 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला इंडिव्हिज्युअल लागणारे दिवस आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेले आहेत. ए ला लागतात 12 दिवस, बी ला लागतात 24 दिवस. लक्षात घ्या. जर अशा प्रकारे जर आपल्याला उदाहरण नसेल तर दोनच व्यक्ती जेव्हा असते मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या उदाहरणात किती व्यक्ती आहेत? 2 व्यक्ती आहेत आणि त्यांना जर एकत्र काम काढायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला वापरू शकतात. फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, ए गुणिला बी आणि ए अधिक बी. मित्रांनो वरती दोघांचा गुणाकार करायचा दिवसांचा, खाली दोघांची बेरीज करायची या ठिकाणी. मग आता बेरीज आणि गुणाकार करून काय होणार आहे बघा. 12 गुणिला 24 वरती आणि खाली दोघांची बेरीज किती होईल? 12 आणि 24 36 होऊन जाईल मित्रांनो. आता लक्षात घ्या. 12 1 12, 12 त्रिक 36, 3 1 3, 3 8 24. तर आपल्याला फायनल आन्सर किती येतंय? 8 डेज. त्या दोघी जण मिळून जर एकत्र कामाला लागले त्यांना किती दिवस लागणार आहेत? 8 दिवस लागणार मित्रांनो. तर मी तुम्हाला सांगतोय एक लक्षात ठेवायचं, दोनच व्यक्ती जेव्हा असतील आणि त्या 2 व्यक्तींचं एकत्रित काम विचारलेलं असेल तेव्हाच आपण या फॉर्म्युल्याचा उपयोग करणार. 3 व्यक्ती किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींसाठी अशा प्रकारचा फॉर्म्युला किंवा सूत्र वापरायचं नाहीये. मग त्यासाठी तुम्हाला मी आता एक लॉजिक पुन्हा सांगतोय, जी आपली लसावीची पद्धत आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊ. ही सर्व एक्झाम्पल्सला जवळपास लागू होते मित्रांनो. काय करायचं? ए ला लागतात किती दिवस, बी ला लागतात किती दिवस ते आपण मांडून घेऊया. ए ला लागतात 12 दिवस, नंतर बी ला किती लागतात मित्रांनो? 24 दिवस लागतात. हे आपल्याला दिवस दिलेले असतात. कोणत्याही उदाहरणामध्ये ज्या व्यक्तींचे दिवस दिलेले असतात त्या दिवसांवरनं आपल्याला एकूण काम मानायचं असतं. मग एकूण काम किती होईल ते एकूण काम कसं मानायचं? यांचा लसावी घ्यायचा, दिवसांचा लसावी घ्यायचा मित्रांनो. तर 12 आणि 24 चा लसावी काय होऊन जाईल? मोठी संख्या 24. 24 ला 24 ने भाग जातो आणि 12 ने पण भाग जातो. मग आपण समजूया की यांचं काम जे आहे, यांना दिलेलं एकूण काम जे आहे ते 24 युनिट करण्याचं आहे. किती युनिट करण्याचा आहे? 24 युनिट करण्याचा आहे. मग आता मनामध्ये करूया किंवा लक्षात घ्या, याची मला एका दिवसाची क्षमता काढायची याची. तर आपण काय करू शकतो? या 12 ने 24 ला भाग देऊया. जर 24 युनिट करायला याला 12 दिवस लागतात तर एका दिवसामध्ये हा किती करतो? 24 भागिले 12 म्हणजे हा 2 युनिट पर डे करण्याची याची क्षमता आहे. कोणाची? याची मित्रांनो. तशीच आपण बी ची क्षमता काढूया. बघा बी ची क्षमता काय दिसते तुम्हाला? हा 24 युनिट करायला 24 दिवस लावतो, म्हणजे दिवसाला एकच युनिट करेल ना, तेव्हा एक एक करत करतो 24 दिवस लावतो. म्हणजे आपण जर 24 ला 24 ने भाग दिला तर आपल्याला इथं 1 युनिट पर डे ही यांची क्षमता मिळून जाईल मित्रांनो. तर लक्षात घ्या, आपल्याला दोघांना एकत्रित कामाला लावायचंय. हा दिवसाला 2 करायचा, हा दिवसाला 1 करायचा. दोघांची क्षमता जर एकत्र केली 2 आणि 1 किती? 3 युनिट पर डे होऊन जाईल दोघांची क्षमता. आणि मग जर दोघी जण मिळून एकत्रित कामाला लागले
आणि त्यांना काम तेच करायचंय 24 युनिटचं, तर 24 भागीला 3, 3 8 हे 24, तर पुन्हा एकदा त्याचं उत्तर 8 दिवस मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 होऊन जाईल. तर अशा रीतीने हे लॉजिकली आपण माइंड मध्ये करू शकतो. कसं मित्रांनो, उदाहरणामध्ये दिवस बघायचे 12 आणि 24 यांचा लसावी 24, 24 ला 12 ने भाग दिला 2, 2 आणि 24 ला 24 ने भाग दिला 1, 2 आणि 1 3, 3 8 हे 24. सो यांचा आन्सर होऊन जाईल 8 दिवस मित्रांनो. तर अतिशय सोपी आणि लॉजिकल पद्धत आहे ही, सर्व ठिकाणी लागू होणार आहे ही. हा फॉर्म्युला मात्र फक्त 2 व्यक्तींसाठीच कन्सिडर करायचा आहे. पुढे जाऊया नेक्स्ट एक्झाम्पल कडे आणि अशाच ट्रिक्सने आपण पुढची एक्झाम्पल पण आता सोपे करून समजून घेऊया मित्रांनो. बघा पहिलं यामध्ये काय दिलेलं आहे, ए हा एक काम 24 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 48 दिवसात पूर्ण करतो, सी हा ते काम 16 दिवसात पूर्ण करतो. तर ए बी सी मिळून ते काम किती दिवसात करतील मित्रांनो? 3 व्यक्ती आहेत या ठिकाणी. मग आता फॉर्म्युला वापरायचा नाही, आता आपलं लॉजिकच मित्रांनो या ठिकाणी कामात येणार आहे. बघा ए बी आणि सी यांना लागणारे दिवस किती आहेत? ए ला लागतात 24 दिवस, बी ला किती लागतात मित्रांनो? 48 दिवस लागतात आणि सी ला किती लागतात? 16 दिवस लागतात. मग यांचा लसावी घ्यायचा, लसावी घेऊन काय करतो आपण? यांचं एकूण काम मानून घेतो. मग एकूण काम किती येणार आहे? सर्वात मोठी संख्या 48, 48 ला या तिघांनी भाग जाईल मित्रांनो. सो यांचा लसावी आहे 48, तर 48 युनिट एवढं त्यांचं काम होतं, एकूण काम. आणि ह्या 48 युनिट करायला याला लागतात 24, याला लागतात 48, 48 याला लागतात 16 दिवस. मग यांची आपण काय करणार? यांची आपण एका दिवसाची क्षमता पुन्हा एकदा काढायची. एका दिवसाला कोणाची कॅपॅसिटी किती आहे काम करण्याची ते ठरवून घ्यायचं आपण या ठिकाणी. 48 ला 24 ने भाग द्या, किती होईल? हा 2 युनिट पर डे ने काम करेल. याने याला भाग दिला तर याची क्षमता 1 युनिट पर डे होऊन जाईल. कोणाची? बी हा दिवसाला 1 युनिट करतो. 16 ने याला भाग दिला तर 16 त्रिक 48, तर याची क्षमता होऊन जाईल मित्रांनो 3 युनिट पर डे. मग आता काय होणार आहे? यांना काम तेच करायचं आहे, पण कसं करणार आहे ते आता एकत्र येऊन करणार आहे, कॉम्बिनेशनने करणार आहेत, त्यांना एकमेकांची जोड लावणार आहे. म्हणून यांची बेरीज करायची, त्यांची क्षमता एकत्र करायची. 2 आणि 1 3 आणि 3 6 मित्रांनो. जर दिवसाला ते सोबत आले एकत्र करायला तर त्यांची क्षमता वाढते, ते दिवसाला 6 युनिट करू शकतात. आणि तेच काम करण्यासाठी तिघांना मिळून ए प्लस बी प्लस सी जर एकत्र आले तर 48 भागीला त्यांची क्षमता 6, 6 1 6, 6 8 हे 48, तर 8 दिवस. पुन्हा याचं उत्तर होऊन जाईल पर्याय क्रमांक 4 मित्रांनो. तर अशा रीतीने 2 व्यक्ती राहू द्या, 2पेक्षा जास्त राहू द्या, आपली लसावीची पद्धत या ठिकाणी फार इम्पॉर्टंट आहे. ही ट्रिक मित्रांनो अतिशय सोपी ट्रिक आहे. लसावीने तुम्ही पटकन करू शकतात, माइंड मध्ये देखील करू शकतात. कशा प्रकारे? आपण इथंच लसावी ठरवून घ्यायचा, लसावीवरती पकड करायची. 3 संख्या आहेत ना, लसावी 48 आहे. जर याला तुम्ही भाग दिला 24 ने 2, अधिक याने भाग दिला 1 आणि याने भाग दिला 3, तर या 6 ने याला भाग द्या, 6 8 48. बस एवढंच करायचं मित्रांनो. आपलं लगेच विदिन काही सेकंदात याचं उत्तर येऊ शकते मित्रांनो. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा तिसरं उदाहरण या सिरीज मधलं. अ ब क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात संपवितात. एकटा ब 20 दिवस पूर्ण करतो, तर सी ला तेच काम पूर्ण करण्यास 30 दिवस लागतात. तर ए तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल मित्रांनो? तर आपण समजून घेऊया. 3 व्यक्ती आहे त्या ठिकाणी. अ ब क म्हणजे एबीसी एक संपवतो. एबीसी हे तिघ मिळून दिलेलं आहे. बघा तिघ मिळून, तिघ जण जर एकत्र लागले कामाला तर त्यांना 8 दिवस लागतात. नंतर एकटा बी जर कामाला लागला त्याच कामाला तर त्याला 20 दिवस लागतात. आणि एकटा सी जेव्हा ते काम करेल त्याला 30 दिवस लागतात. मग आता आपण काय करणार? पहिलं काम आपलं असेल लसावी घ्यायचं, यांचा लसावी मानायचा. मग लसावी काढताना सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 30 आहे मित्रांनो. तर मग 30च्या पाड्यामध्ये 30च्या पटीत आपल्याला काय मिळेल की त्याला 20 ने भाग जाईल. 30 दुने 60 जाईल भाग, 20 ने पण 8 ने देईल का? नाही. मग 60 चे डबल करा 120. तर या ठिकाणी यांचा लसावी आहे 120 युनिट. मग 120 युनिटला आपण यांनी भाग देऊन घेऊया आणि मग यांची क्षमता निघेल कशाची? एका दिवसाला ते किती काम करू शकतात हे आपल्याला समजेल. मग 8 ने जर तुम्ही 120 ला भाग दिला तर बघा काय होणार आहे? 8 1 8 बरोबर. उरले 4, 4 वर घेतला 0, 8 पंचे 40. तर हे जे तिघे मिळून आहेत हे 15 युनिट पर डे ने काम करतात. तिघ जण जर एकत्र कामाला आले तर त्यांची क्षमता होते
15 युनिट पर डे, दिवसाला काम करू शकतात 15 युनिट मित्रांनो. यांची बघा 20 ने जर आपण याला भाग दिला काय होईल, शून्य गेला शून्य गेला, बेसक 12, 6 युनिट पर डे. कोण करेल, बी करेल मित्रांनो एकटा. तसंच सी चं काढूया, 30 ने याला भाग देऊ आपण तर याची क्षमता होऊन जाईल 4 युनिट पर डे. 30 ने याला भाग दिल्यानंतर तर बघा मित्रांनो या ठिकाणी बी आणि सी या दोघांची मिळून क्षमता किती होते, 6 आणि 4 10 होते, बी आणि सी. आणि हे तिघांची मित्रांनो ए प्लस बी प्लस सी. मग इथून जर तुम्ही बी प्लस सी चे हे 10 वजा केले तर काय होईल, याची क्षमता मिळेल. काय होईल याची क्षमता, 15 मधून 10 गेले 5 युनिट पर डे. ही कोणाची क्षमता मिळाली, ही मिळाली ए ची एकट्याची क्षमता. आणि त्यांनी तेच विचारलंय, ए म्हणजे तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल. मग कोणतं काम, तेच काम. तेच किती मानलंय आपण, 120 युनिट. 120 युनिट करायला ए ला किती दिवस लागतील, त्याची क्षमता जर 5 आहे तर 120 ला 5 ने भाग द्या. 5 दुने 10, 2 वर 2 गेला 0, 5 चोक 20, तर त्याला 24 दिवस या ठिकाणी लागतील. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आपण काही सेकंदात काढू शकतोय मित्रांनो. ह्या ट्रिकने अतिशय लॉजिकल आणि अतिशय सोपी पद्धत आहे. याच्यापेक्षा काळकामला दुसरी सोपी पद्धत कोणतीच नाही मित्रांनो. याचा वापर करा, अतिशय मायक्रो सेकंदात तुमचं उत्तर येऊ शकतं. फक्त तुम्हाला लसावीची टेक्निक प्रॉपरली समजली पाहिजे, LCM काढता आला पाहिजे तोंडी आणि लवकरात लवकर. मग आपण आपल्या लेक्चर्समध्ये लसावी मसावी राहू द्या हा टॉपिक असा प्रिपेअर करतो की तुम्हाला टेबल आखायची देखील गरज नसते. आपण काही सेकंदात त्याचं उत्तर काढू शकतो आणि त्याचाच फायदा आपल्याला या पुढच्या घटकाला होतो मित्रांनो. पुढे बघूया चौथे एक्झाम्पल. एक काम अनुक्रमे ए 12 दिवसात, बी 15 दिवसात, सी 24 दिवसात स्वतंत्रपणे करतात. ए ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेल्यावर बी ने त्यानंतर 5 दिवस काम केले, बी ने 5 दिवस काम केले व तोही सोडून गेला मित्रांनो, तर त्यानंतर उरलेले काम क किती दिवसात पूर्ण करेल. मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी काही व्यक्ती काम करतात आणि अचानक काही व्यक्ती मध्येच सोडून जातात. तर अशा उदाहरणांना आपण कशा रीतीने सोडवू शकतो हे आपण या एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. बघा पहिल्याने परत आपण दिवस लिहून घेऊया. समजा अ आहे, ब आहे आणि क आहे. अ करतो 12 दिवसामध्ये, ब करतो 15 दिवसामध्ये, क ला लागतात तेच काम करायला 24 दिवस. मग आता आपला पहिलं टार्गेट काय असतं, आपल्या मेथडने LCM घ्यायचा, लसावी घ्यायचा. लसावी घेऊन आपण काय करतो, एकूण काम मानून घेतो. काय करतो आपण, एकूण काम मानून घेतो. मग आता यांचा लसावी काय होईल, यांचा लसावी 120 युनिटच होणार आहे मित्रांनो. मग आता जर आपण 120 ला 12 ने भाग दिला तर काय होईल, या ठिकाणी 10 युनिट पर डे ही अ ची क्षमता निघेल. ब ची काढायची आहे, 15 ने याला भाग दिला तर 15 डे 120 तर 8 युनिट पर डे ही ब ची क्षमता होऊन जाईल. 24 5 120 तर ही 5 युनिट पर डे क ची क्षमता होऊन जाईल. मग मित्रांनो आपल्याला ज्या पद्धतीने त्यांनी उदाहरणामध्ये मांडणी दिलेली आहे त्याप्रमाणे फक्त आपण कोण किती युनिट काम करतंय आणि ते किती दिवस करतंय त्यावरनं या उदाहरणाला फक्त मॅनेज करायचं. मग कसं करणार आपण ते या ठिकाणी समजून घेऊया. काय म्हटलं त्याने, ए ने 3 दिवस काम केले, बरोबर. ए ने किती दिवस काम केले, 3 दिवस. मग तो करतो दिवसाला 10, त्याने 3 दिवस केलं, 10 तरी किती केलं त्याने, मग 30 युनिट काम करून टाकलं, बरोबर. पुढे बघा, आता तो सोडून गेल्यावर ब ने त्यानंतर 5 दिवस काम केले, हा सोडून गेला आणि त्यानंतर ब कामाला आला तर याने किती केलं, 5 दिवस केलं. मग हा दिवसाला किती करायचा, 8 करायचा. 8 पंचे 40 याने करून टाकलं, 40 युनिट कोणी, ब ने करून टाकलं. मग आता काय झालं, तोही सोडून गेला मित्रांनो, तर त्यानंतर उरलेले काम रिमेनिंग वर्क किती दिवसात पूर्ण करेल, कोण, क. आता लक्षात घ्या, हे 30 आणि हे 40 किती संपलं, या ठिकाणी 70 युनिट संपलं. किती पैकी, 120 पैकी. मग 120 मधून 70 जर गेले किती राहिले मित्रांनो, 50 युनिट राहिले. आणि मग हे 50 युनिट जे आहे हेच म्हणजे आपले उरलेले काम आहे. आणि मग ह्या उरलेले कामाला कोण करणार आहे, सी करणार आहे. मग सी ची क्षमता किती, 5. तर या 5 ने याला भाग दिला तर 5 10 50, सो याला 10 दिवस या ठिकाणी लागतील. पर्याय क्रमांक 1 याचा आन्सर होऊन जाईल मित्रांनो. तर अशा रीतीने आपण ह्या एक्झाम्पल्सला सोडवू शकतो अतिशय सोप्या ट्रिक्सने, आपल्या लॉजिकल मेथड्सने मित्रांनो.
त्याच प्रकारचं पुढचं एक्झाम्पल बघूया मित्रांनो. काय दिलेलं आहे बघा या एक्झाम्पल मध्ये. ए हा एक काम 10 दिवसात करतो आणि बी हा तेच काम 15 दिवसात करतो. जर ए ने 4 दिवस काम केले व तो सोडून गेला तर बी हा उरलेले काम किती दिवसात करेल. पुन्हा एकदा उरलेल्या कामावरती प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, ए हा एक काम ए बद्दल दिलेला आहे, तो 10 दिवसात काम करतो. बी ला लागतात त्याच कामासाठी 15 दिवस. तर मित्रांनो आपण काय करतो, आपल्या लॉजिकने पुन्हा एकदा आपण एलसीएम घेऊ. त्यांचा लसावी होऊन जाईल 30 युनिट. 30 युनिट करायला हा 10 दिवस लावायचा, म्हणजे हा दिवसाला किती करेल, 1 डे ला. ते आपण लगेच आता काढू शकतो. 30 ला 10 ने भाग द्या, हा दिवसाला करतो 3 युनिट पर डे. 3 युनिट पर डे मित्रांनो लक्षात घ्या. मग आता त्याच रीतीने आपण दुसऱ्याचा पण काढूया. 15 ने याला भाग देऊया, 2 युनिट पर डे हा काम करू शकतो. 30 ला 15 ने भाग दिल्यावरती आता ज्या प्रकारे त्यांनी मांडणी दिली उदाहरणामध्ये त्याप्रमाणे फक्त आपल्या लॉजिकने आपण वर्क करायला पाहिजे. ए ने 4 दिवस काम केले. ए ने किती दिवस काम केलं, 4 दिवस. मग 4 त्रिक 12 युनिट त्याने संपून टाकलं. किती पैकी, एकूण कामापैकी. मग एकूण काम किती आहे, 30. 30 मधून जर 12 युनिट करून टाकले, उरले किती मग 18 युनिट राहिले. मग आता 18 युनिट करण्यासाठी कोण येणार आहे, तो सोडून गेला तर बी हा उरलेले काम किती दिवसात करेल. बी ची क्षमता किती मित्रांनो, दिवसाला 2 युनिट करतो, त्याला किती करायचं आहे 18. मग 18 भागीला 2. मग बी ला किती दिवस लागतील, बे एक बे बे नवे 18, त्याला लागतील मित्रांनो 9 दिवस. तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी याचं उत्तर आपण त्याच लॉजिकने पटकन या ठिकाणी अशा रीतीने काढू शकतो मित्रांनो. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा मित्रांनो. ए व बी अनुक्रमे एक काम 20 दिवसात व 30 दिवसात पूर्ण करतात. ए ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 10 दिवसानंतर त्याला बी येऊन मिळाला. वाक्य रचना थोडीशी डिफरंट आहे मित्रांनो. या ठिकाणी अनेक विद्यार्थी कन्फ्युजन होतात या उदाहरणामध्ये, तर आपण समजून घेऊया. ए व बी अनुक्रमे एक काम 20 दिवसात, म्हणजे ए करतो 20 दिवसामध्ये, बी करतो अनुक्रमे 30 दिवसामध्ये. दोघांचा जर आपण एलसीएम घेतला आणि काम किती मानता येईल मग आपल्याला या ठिकाणी लसावी होऊन जाईल 30 च्या पाड्यामध्ये 60. तर 60 युनिटला जर मी 20 ने भाग दिला तर याची क्षमता 3 युनिट पर डे करण्याची. 30 ने भाग दिला तर याची क्षमता किती होऊन जाईल, 30 ने भाग दिल्यावरती 2 युनिट पर डे करण्याची. मग काय झालं, ए ने काम करण्यास सुरुवात केल्यावर 10 दिवसानंतर बी त्याला येऊन मिळाला. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो की ए ने काम करायला सुरुवात केली होती आणि 10 दिवस तो एकटाच होता. 10 दिवस तो एकटाच होता. मग 10 दिवसानंतर त्याला कोण येऊन मिळालं, बी येऊन मिळाला, बरोबर. आणि मग काम किती दिवसात संपेल असा तो प्रश्न आहे मित्रांनो. मग आता काय होणार आहे, 10 दिवस जर याने एकट्याने काम केलं 3 प्रमाणे तर 10 त्रिक 30 युनिट त्याने संपवलं. किती संपवलं, 30 युनिट संपवलं. हे 10 दिवस केलं आणि दिवसाला तो करतो 3 युनिट, तर 10 त्रिक 30 युनिट त्याने संपवलं. मग आता ए ला कोण येऊन मिळाला, बी येऊन मिळाला. मग जर 60 पैकी 30 झालं तर राहिलं किती, 30 युनिट रिमेनिंग आहे. मग आता हे दोघी मिळून करतील. मग दोघांची क्षमता एकत्र करायची, 3 आणि 2 5, 5 1 5, 5 6 30. ते याला लागतील 6 दिवस. तर आपल्याला प्रश्न काय, तर उरलेले काम दोघे मिळून किती दिवसात पूर्ण करतील, तर उरलेले काम दोघे मिळून 6 दिवसात पूर्ण करतील. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होऊन जाईल मित्रांनो. इथं समजून आपल्याला हा पार्ट घ्यायचा आहे की हा बी त्याला येऊन मिळतोय नंतर, तो एकटा काम करत होता ए पहिल्याने. ठीक आहे, तर प्रोसेस अशी करायची, तुम्हाला उत्तर लॉजिकली लगेच याचं काढता येईल मित्रांनो. पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. नेक्स्ट उदाहरण बघा मित्रांनो. ए बी सी एक काम अनुक्रमे 10, 12 व 15 दिवसात करतात. ए बी सी एक काम अनुक्रमे 10, 12 व 15 दिवसात करतात. तिघांनी कामाला सुरुवात केल्यावर 2 दिवसांनी बी ने काम सोडले तर उरलेले काम ए व सी किती दिवसात करतील. मग मित्रांनो दिलेल्या माहितीचा उपयोग करू. जी माहिती दिली ती आपण पहिल्यांदा मांडून घेऊया. आपल्याला दिलेलं आहे की ए बी आणि सी एक काम अनुक्रमे 10, 12 आणि 15 दिवसात करतात. तर यांचा लसावी किती होऊन जाईल, यावरनं आपण काम मानून घेऊ. काय होईल लसावी, पुन्हा एकदा 60 युनिट यांचा लसावी होऊन जाईल मित्रांनो. मग आता 60 ला जर 10 ने भाग दिला तर याची क्षमता आहे 6 युनिट पर डे करण्याची. बी ची क्षमता 12 पंचे 60, 5 युनिट पर डे करण्याची. 15 ने जर दिला तर 4 युनिट पर डे करण्याची. ही आपण तिघांची एका दिवसाला काम करण्याची पुन्हा एकदा काय काढून घेतली, क्षमता काढून घेतली. त्यांचा रेट ऑफ डुईंग अ वर्क काढून घेतला. पुढे बघा, तिघांनी कामाला सुरुवात केल्यावर
2 दिवसांनी बी ने काम सोडले. बघा वाक्य रचना बघा, तिघांनी कामाला सुरुवात केली होती. ए प्लस बी प्लस सी, तिघ जण एकत्रित कामाला होते. पण 2 दिवसांनंतर काय झालं, आफ्टर 2 डेज, 2 दिवसानंतर काय झालं, बी ने काम सोडले. इथला बी गेला, मग कोण राहिलं, फक्त ए आणि सी राहिला. मग रिमेनिंग काम जे उरलेले काम जे ते फक्त कोण करणार आहे, या ठिकाणी ए आणि सी करणार आहे. मग आता काय होईल बघा, यांनी 2 दिवस काम केलं म्हणजे क्षमता बघा 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, तर 15 दुने यांनी संपवले किती युनिट, 30 युनिट संपवले. किती दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये. मग 2 दिवसानंतर बी ने काम सोडले, बी गेला सोडून, तर उरलेले काम ए आणि सी ला करायचे. मग रिमेनिंग किती राहिलं, 60 मधून 30 झालं, 30 रिमेनिंग आहे. मग आता फक्त ए आणि सी करतील. ए चे आहेत 6 आणि सी चे आहेत 4, 6 आणि 4 एकत्र आले तर 10 बनतील. 0 गेला 0 गेला, तर रिमेनिंग काम करायला त्याला 3 दिवस दोघांना लागतील. पर्याय क्रमांक 2 होऊन जाईल मित्रांनो. तर अशा रीतीने ह्या एक्झाम्पलला पण आपण आपल्या लॉजिकल ट्रिकने लगेच सोडवू शकतो कमीत कमी वेळात मित्रांनो. जिथं अपूर्णांकाची पद्धत बाकीचे फॅकल्टी तुम्हाला शिकवतील किंवा बाकीचे विद्यार्थी पण त्याच ट्रॅडिशनल मेथडने हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करतील, तिथं आपण पटकन आपल्या लॉजिकल कन्सेप्च्युअल मेथडने, आपल्या ट्रिकने लगेच आपण याला सोडवू शकतो मित्रांनो. पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. बघा पुढचं एक्झाम्पल अतिशय महत्वाचा पॅटर्न आहे मित्रांनो. 2 व्यक्ती आहेत. आता ए व बी मिळून एक काम 12 दिवसात करतात. बी व सी मिळून तेच काम 15 दिवसात करतात. सी व ए मिळून तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा बी ते काम किती दिवसात पूर्ण करेल, असा प्रश्न आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा प्रश्न जर तुम्ही पुस्तकामध्ये बघितला तर लक्षात घ्याल तिला त्या उदाहरणाला सोडवण्यासाठी किती स्टेप्स त्यांनी घेतलेले आहेत तुम्हाला कळेल, आणि आपण ह्या उदाहरणाला किती कमी वेळेमध्ये आणि कशा रीतीने लॉजिकली सोडवू शकतो ते तुम्हाला या ठिकाणी समजेल मित्रांनो. बघा काय करायचं, ए आणि बी हे दोघी मिळून मित्रांनो 12 दिवसात करतात ते काम. ब व क म्हणजेच बी व सी हे दोघे मिळून ते काम 15 दिवसात करतात मित्रांनो. पुढे बघा सी व ए म्हणजे क आणि अ, सी व ए हे दोघे मिळून ते काम 20 दिवसात करतात. मग मित्रांनो आपल्याला माहिती आहे जर दिलेले दिवस असतील तर आपण त्यांचा फक्त लसावी घेतो आणि लसावी घेऊन आपण काय करतो, नेहमी त्यांचं एकूण काम मानून घेतो. मग एकूण काम किती होईल यांचं, लसावी म्हणजे 60 युनिट होऊन जाईल. मग आता लक्षात घ्या या 60 युनिटला प्रत्येकाने भाग देऊया आणि या प्रत्येक जोडीची काम करण्याची एका दिवसाची क्षमता काढायची आपण. मग लक्षात घ्या 12 ने याला भाग देऊ, 5 युनिट पर डे. नंतर 15 चौक 60 म्हणजे 4 युनिट पर डे. या दोघांना, हे दोघ जण जर कामाला लागले तर दिवसाला 4 करतील. हे दोघे जण ए आणि बी मिळून दिवसाला 5 युनिट करतील. मग आता हे दोघे जण काय करतील, 20 ने भाग देऊ आपण 60 ला, 20 त्रिक 60, 3 युनिट पर डे करतील. कोण, सी आणि ए हे दोघी मिळून जर कामाला लागले तर त्याच कामासाठी हे करतील 20 दिवसात. म्हणजे याची क्षमता झाली 3 युनिट प्रति दिवस. मग आता काय करायचं, हे झालं इथपर्यंत ह्या स्टेप झाल्यात की आपण काय करणार, इकडे याची बेरीज इकडे याची बेरीज. मित्रांनो 2 भाग करायचे. हे दिवसांचा उपयोग फक्त आपण लसावी काढण्यापुरता असतो. लक्षात घ्या ए किती वेळा, इथं 2 वेळा, बी किती 2 वेळा, सी किती आहे 2 वेळा आहे. म्हणजे आपण लिहू शकतो 2A अधिक 2B अधिक 2C बरोबर 5 आणि 4 9 आणि 3 12 युनिट पर डे. मग काय होईल मित्रांनो, लक्षात घ्या 2 कॉमन निघेल, 2 कॉमन घेतला, ए अधिक बी अधिक सी बरोबर या 12 आहे, 12ला तिकडे 2 ने जर भाग दिला तर आपल्याला काय मिळेल, ए अधिक बी अधिक सी बरोबर 2 ने भाग दिला 6 युनिट पर डे. तर या तिघांची क्षमता, तिघ जण जर एकत्रित कामाला लागले तर दिवसाला ते किती करतात, 6 युनिट पर डे ने काम करतात मित्रांनो. आणि तिघांना जर मिळून ते काम करायचं आहे असा प्रश्न विचारला असता तर आपण एकूण कामाला 60 ला 6 ने भाग दिला असता तर त्यांचं उत्तर आलं असतं आपलं 10 दिवस. पण त्यांनी विचारलेलं काय, त्यांनी विचारलेलं आहे एकटा ब म्हणजे बी किती दिवसात काम करेल, कोण, एकटा बी किती दिवसात काम करेल. मग आता हे कसं काढायचं, लक्षात घ्या मित्रांनो या तिघांची क्षमता झाली 6 युनिट पर डे. ह्या जोड्यांमध्ये बघा कुठे बी नाहीये उपलब्ध, इथं बी उपलब्ध नाहीये बरोबर. सी आणि ए यांची क्षमता किती आहे, 3 युनिट पर डे आहे. यांची क्षमता किती आहे, 3 युनिट पर डे आहे. सी आणि ए ची 3 युनिट पर डे आहे. मग आता लक्षात घ्या या सी आणि ए ला जर मी इथून तिघांमधून काढून घेतलं, ए आणि सी ला काढून घेतलं, बी राहिला, मग याच्या 3 जर वजा केले 6 मधून 3 गेले तर बी ची क्षमता किती मिळाली,
3 युनिट पर डे. मग यालाच ते काम करायचं आहे. कोणतं काम? जे एकूण काम येते म्हणजे 60 भागीला किती त्याची क्षमता 3. मग 3 ने भाग दिला तर लागतील किती त्याला 20 दिवस. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक किती मित्रांनो 2. तर अशा रीतीने जे विचारलं आहे तेवढंच आपण काढू शकतो. पटकन मी तुम्हाला कशा रीतीने काढतो सांगू शकतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या. आपण लसावी घेतला 5 आला याने 12 ने भाग दिला 60 ला, 5 आलं 15 ने दिला, 4 आलं 20 ने दिला, 3 आलं. नेहमी इकडे 2 कॉमन निघतो, इकडे निम्मेच करावं लागतात. तिघ मिळून विचारलं तर तिघांची क्षमता 6 युनिट पर डे. 6 मधून या दोघांची गेली 3 तर बी ची मिळाली 3. तर 3 ने आपण या 60 ला भाग दिला, आपल्याला मिळालं 20 दिवस त्यांचं काम मिळालं. मित्रांनो अशा रीतीने आपण अतिशय सोपं करून ह्या उदाहरणाला एक 3 ते 4 स्टेप मध्ये लगेच आपण याला सोडवून टाकलंय. या उदाहरणाला खूप जास्त वेळेत खूप जास्त स्टेप्सने काही लोक सोडवून दाखवतात. आपण कमीत कमी वेळेत अतिशय सोप्या पद्धतीने ह्या एक्झाम्पलला सोडवून दिलेलं आहे. मित्रांनो पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. सेम तशाच प्रकारचं पुन्हा एकदा एक उदाहरण आपल्या समोर आहे. मित्रांनो लक्षात घ्या. तर आपण ह्या उदाहरणाला पण अशा रीतीने तुम्हाला मी सोडवून देतो म्हणजे तुम्हाला काही तुमचे डाऊट्स असतील ते ह्या एक्झाम्पलद्वारे अजून क्लिअर होऊन जातील. मित्रांनो लक्षात घ्या. ए आणि बी तर यांना लागतात 18 दिवस ते काम करायला. बी व सी हे दोघी मिळून जर कामाला लागले तर त्याला लागतील 24 दिवस. मित्रांनो पुढे बघा सी व ए हे दोघे मिळून ते कामाला लागतील तर यांना लागेल मित्रांनो 36 दिवसात ते काम करतात. तर तिघे मिळून किती दिवसात ते काम संपेल व एकटा ए किती दिवसात काम करेल. तिघ मिळून पण काढायचं आहे आणि एकट्या एचं पण ते काम काढायचं मित्रांनो या ठिकाणी. मग बघा लक्षात घ्या. आपण लसावी घेऊया यांचा लसावी किती होऊन जाईल. यांचा लसावी होऊन जाईल 72. तर 72 युनिट हे त्यांचं एकूण काम झालं. मग 72 ला 18 ने भाग दिला तर 4 युनिट पर डे हे ए आणि बी चा जोडीने एकूण त्यांची क्षमता झाली. 24 त्रिक 72 तर 3 युनिट पर डे या दोघांची क्षमता झाली. दोघांची क्षमता 36 ने भाग दिला तर 2 युनिट पर डे होऊन जाईल. मित्रांनो जर आपण बेरीज केली तुम्हाला माहिती आहे आता काय होतं इकडे 2 कॉमन निघतो. ए अधिक बी अधिक सी बरोबर काय होईल मित्रांनो 4 3 7 2 9 होऊन जाईल. मग हा 2 तिकडे जाईल. मग ह्या दोघांची क्षमता ए अधिक बी अधिक सी बरोबर 9/2. 9/2 म्हणजेच किती 4.5 4.5 युनिट पर डे. तर मी तुम्हाला सांगेल की हे असंच ठेवायचं 9/2 कॅल्क्युलेशन मध्ये. जनरली 4.5 केलं तरी काय हरकत नाहीये, 4.5 केलं तरी पण हरकत नाही. 9चे निम्मे किती होतील 4.5 युनिट पर डे होईल. मित्रांनो लक्षात घ्या. मग आपल्याला विचारलं काय तिघ मिळून विचारलंय. मग तिघ मिळून जेव्हा विचारलंय ना तेव्हा तिघांच्या क्षमतेने एकूण कामाला भाग द्यायचं. मग तिघ मिळून काढायचं आहे तर काय होईल मित्रांनो तिघ मिळून काढायचं तर 72 ला आपण ह्या 9/2 ने भाग देऊया. मग याला रिव्हर्स करू. मग आपण याला व्यस्त करून लिहू शकतो 72 गुणिले 2/9 9 8 72 8 2 16 दिवसात तिघ मिळून लागतील. पण एकट्या ए ला किती दिवस लागतील ते विचारलेलं आहे. मग एकट्या ए बद्दल काढायचं आहे तर पहिले ए ची क्षमता काढायची. मग याची क्षमता कशी निघेल बघा. ए कुठे मिसिंग आहे ए इथं नाहीये. सो यांची 3 युनिट पर डे. मग यांची जर इथून 3 युनिट पर डे मायनस केले 4.5 मधून तर याची किती राहिली 1.5 राहिली. मग 1.5 आपण कसं लिहू शकतो 3/2 लिहू शकतो. 3 चे निम्मे म्हणजे किती 1.5. 3/2 म्हणजे 1.5. मग आता मला ए ची क्षमता काढायची. ए ला किती दिवस लागतील ते काढायचंय. 72 युनिट ए एकटा करणार आहे बरोबर. आणि त्याची क्षमता आहे मित्रांनो 1.5 म्हणजे 3/2. माझा याला व्यस्त करून आपण लिहू शकतो 72 गुणिला 2/3. याला सोपं रूप द्यायचं काय होईल 3 दुने 6 एक उरला 2 3 चोक 12 आणि हा पुढे 2 24 2 किती मित्रांनो 48 दिवस. तर आपल्याला या ठिकाणी एकट्या ए ला किती दिवस लागणार आहेत 48 दिवस लागणार. तर हे पर्याय फक्त ए साठी दिलेले आहेत. तिघांनी मिळून विचारलं असतं तर आपलं उत्तर राहिलं असतं मित्रांनो या ठिकाणी 16 दिवस. फक्त ए ने विचारलंय तर आपलं उत्तर आहे या ठिकाणी 48 दिवस. काहीतरी तुम्हाला एकच विचारू शकतात परीक्षेमध्ये. या ठिकाणी तुम्हाला मी हा मुद्दाम जॉईंट प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या ही प्रोसिजर समजली म्हणजे तुम्हाला हे एक्झाम्पल अतिशय सोपे जातील मित्रांनो. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतील. पुढचं एक्झाम्पल जे आहे ते सेम त्याच प्रकारचं आहे बरोबर. तर अशीच उदाहरणं TCS किंवा IBPS द्वारे आपल्याला येणाऱ्या परीक्षांमध्ये निश्चित बघायला मिळतील. तर ज्यांना पण हा व्हिडिओ समजला असेल हे मागचे 9-10 एक्झाम्पल ज्यांनाही समजले असतील त्यांनी हे उदाहरण सोडवून आपल्या कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायला
करायचं आहे मित्रांनो? या प्रश्नाचं उत्तर योग्यपणे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. उदाहरण बघा काय म्हणतंय, एक्स व वाय एक काम 12 दिवसात, वाय व झेड तेच काम 20 दिवसात, झेड व एक्स तेच काम 30 दिवसात करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करू शकतात किंवा किती दिवसात ते संपवतील? पर्याय तुमच्याकडे आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत. उदाहरण शांत डोक्याने मी जे मागचं समजून दिलं ते बघा एकदा, त्याला समजून तुम्ही याचं सोल्युशन काढा आणि निश्चित आपल्या कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. व्हिडिओ समजला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही पद्धत, ही ट्रिक सिरीज पोहोचवा. तुमचा रिस्पॉन्स जेवढा जास्त येईल मित्रांनो, तेवढ्याच पद्धतीने, तेवढ्याच जास्त संख्येने मला ह्या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी एक चांगलं रिस्पॉन्स मिळेल. म्हणून मी तुम्हाला जास्त व्हिडिओ जरी त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करावं असं वाटत असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि आपली ही ट्रिक सिरीज आपण कंटिन्यू ठेवूया. फक्त ही डिपेंड करेल तुमच्या मिळणाऱ्या प्रतिसादावरती मित्रांनो. लक्षात घ्या, आपल्याला जर गणित बुद्धिमत्ता हा विषय अतिशय सोपा करायचा असेल, अशाच ट्रिक्सने आपल्याला प्रत्येक टॉपिक समजून घ्यायचा असेल, नवनवीन ट्रिक्स समजून गणित बुद्धिमत्ता सोपं करून आपल्याला जर पैकीच्या पैकी गुण या विषयात घ्यायचे असतील तर आपण आपल्या बॅचमध्ये अशाच क्विक ट्रिक्सनुसार यामध्ये कोणत्याही सूत्रांचा वापर न करता ज्या ठिकाणी आपण लॉजिकली आणि कन्सेप्टने आपण फक्त संकल्पनांवरती भर देऊन एक्झाम्पल समजून देतो, अशी बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप किंवा माझ्या टेलिग्राम नंबरवर तुम्ही मला संपर्क करा. तुम्हाला निश्चित त्या संदर्भात माहिती पुरेशी मिळेल. ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, तुम्हाला मॅथ रिझनिंगची बॅच येणाऱ्या तलाठी परीक्षा असू द्या, वनरक्षक राहू द्या, टेट परीक्षा राहू द्या, त्यामध्ये तुम्हाला निश्चित फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो. तर पुन्हा एकदा सांगतोय, तुम्ही निश्चित या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण लवकरच दुसऱ्या पार्टमध्ये आपल्या ट्रिक्स सिरीजमध्ये लवकरच दुसऱ्या पार्टसह आपण भेटूया मित्रांनो. धन्यवाद.